मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2022च्या सत्तांतराची इनसाइड स्टोरी सांगितली आहे। दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी त्यावेळी नेमकं काय घडलं ते सांगितलंय। विधान परिषद निवडणुकीतच सत्तांतराची बीजं रोवली होती। निवडणुकीनंतर 15 दिवसात सत्ता बदल झाला असं फडणवीसांनी सांगितलं। तसंच यावेळी लक्ष्मण जगताप आजारी असूनही ते ॲम्ब्युलन्समधून मतदानाला आल्याची आठवण त्यांनी सांगितलेली आहे। आपल्या सगळ्यांना लक्षात आहे आणि मी तर तो दिवस कधीच विसरू शकत नाही की अतिशय अटीतटीचं अशा प्रकारची आमची निवडणूक होती। खरं तर त्या निवडणुकीनेच सत्ता बदलाची मुहूर्तमेढ केली। अशा प्रकारच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी ज्यावेळी वहिनींना आणि शंकरभाऊंना फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की मताची आवश्यकता तर आहे, पण मतापेक्षा भाऊंचा जीव महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या। आणण्यासारखी परिस्थिती असेल, डॉक्टर होकार देतील तरच तुम्ही आणा, अन्यथा तुम्ही आणलं नाही तरी हरकत नाही। पण त्या ठिकाणी लक्ष्मण भाऊंनी मात्र अतिशय स्पष्टपणे सांगितलं की माझ्या पक्षाला आवश्यकता आहे, त्यामुळे काही झालं तरी मी जाईनच। आणि त्या ठिकाणी PPE किट घालून आणि कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये लक्ष्मण भाऊ त्या ठिकाणी आले आणि मतदान केलं। आणि मतदान केल्यानंतर त्या ठिकाणी मला असं म्हणाले, मी तेव्हा विरोधी पक्षाचा नेता होतो, की मुख्यमंत्री साहेब तुम्हाला मुख्यमंत्री पाहण्याकरता या ठिकाणी मी आलो। आणि त्यानंतर 15-20 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण सत्ता बदल केला।